हमेशा सतर्क रहने वाला एकमात्र मंच भारत न्यूज 44, खबर वो भी बिंदास। पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर रोटरी क्लब ऑफ पनवेल व रोटरी फाउंडेशन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी पनवेल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले। हा फेस्टिवल 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे। फेस्टिवलचे उद्घाटन 22 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। यंदाचे रोटरी पनवेल फेस्टिवल हे 28वे वर्ष असून या 10 दिवसांच्या उत्सवात आनंद आणि मनोरंजनाची रेलचेल अनुभवता येणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या फेस्टिवलला जवळपास लाखाहून अधिक नागरिक भेट देण्याची अपेक्षा आहे। फेस्टिवलमध्ये नागरिकांना विविध उपयोगी वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार असून चवदार व विविध खाद्यपदार्थ त्यांची खास मेजवानी इथे उपलब्ध आहे। यासोबतच लहान मोठ्यांसाठी आकर्षक करमणुकीचे कार्यक्रम, मनोरंजनाचे खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पनवेल व परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह या रोटरी पनवेल फेस्टिवलला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन यावर्षीचे अध्यक्ष स्मिता मंडलिक, पनवेल फेस्टिवल प्रोजेक्ट चेअरमॅन प्रसाद दीक्षित, सेक्रेटरी डॉक्टर अरविंद कुलकर्णी तसेच राजाभाऊ गुप्ते, शिरीष पिंपळकर, श्याम जागीरदार आणि अमर म्हात्रे यांनी केले आहे। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल। पनवेल फेस्टिवलमधून जो काही निधी होणार आहे तो संपूर्ण खर्च आता जसे प्रेसिडेंट आमच्या डॉक्टर स्मिता मंडलिक मॅडम आणि या पनवेल रोटरी फेस्टिवलचे जे प्रेसिडेंट आहेत प्रसाद दीक्षित हे जे काही उपक्रम राबवतील त्यांच्याकडे तो निधी जाणार आहे। फूड स्टॉल कित्येक प्रकारचे आहेत, खानदेशातून आलेले आहेत, जळगावमधून, सातारा, सांगली, फास्ट फूडचे स्टॉल्स आहेत, फूड स्वीट्स तेही स्टॉल्स आहेत आणि नागरिकांनी याचा भरपूर आस्वाद घ्यावा आणि नागरिकांनी भरपूर येथून जे आहे फूड इथलं एन्जॉय करावं हाच माझा सल्ला आहे। ही जी मंडळी आमच्याकडे येतात ही वर्षानुवर्ष येत आहेत। पनवेलकरांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिलेला आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा आतुरतेने वाट बघतात या फेस्टिवलची आणि दिस हॅज बिकम अ जॉईंट वेअर फॅमिलीज कम टुगेदर, सिट टुगेदर, एन्जॉय टुगेदर। त्याचप्रमाणे त्यांना इथे सगळ्यांना म्हणजे कार्यक्रम जे स्टेजवर चालू असतात त्याचा आस्वाद आणि जेवणाचा आस्वाद दोन्ही होतो। अगदी अशी खरेदी करत करत ते मस्त खेळत खाण्याच्या स्टॉल्सकडे वळतात, म्हणजे आधी कन्झ्युमरच्या स्टॉलला भेटी देतात, त्याच्यानंतर थोडं मुलं खेळतात आणि मग जेव्हा ते खाद्यपदार्थांकडे येतात तिथे त्यांना डबल मेजवानी असते। स्टेजवरच खूप चांगल्या कार्यक्रमांची आणि फूड स्टॉल्समधनं जेवणाची आणि विविधता तर पुष्कळच आहे। 50+ स्टॉल्स आहेत, व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स ओपन आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांना ते आवडतं, त्यांच्या पसंतीस पडतं आणि काही तर फक्त रिपीट टेलिकास्ट म्हणजे खाण्याचा व्हावा म्हणून येतात। तर त्यांना आव्हान हेच राहील की त्यांनी यावं आणि या मंडळींना नक्की सहकार्य करावं। सर्वप्रथम मी सर्वांना सांगेन की अभिमानाने की 67 वर्षाची परंपरा लाभलेला हा रोटरी क्लब आणि हे पनवेल फेस्टिवलचं 28वं वर्ष हे सर्व करत असताना सर्व रोटरी मेंबर्स आणि ॲन्स हे सर्वजण खूप तन मन धन लावून हे सगळे कार्यक्रम करत असतात आणि पनवेलकरांसाठी ही पर्वणी आहे। सर्वांनी ह्या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यावा। इथे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी। त्यामुळे प्रत्येकाला मी आवाहन करेन की इथे या आणि भरभरून आनंद लुटूया। नाही सेलिब्रिटीजपैकी सुद्धा सांगायचं झालं तर मी सांगते, सोनिया परचुरे मॅडमचा आपल्याकडे प्रोग्राम होणार आहे आणि आपले स्थानिक कलाकारच इतके आता ह्या लेवलला पोचलेत की जे सेलिब्रिटीच्या स्वरूपात आपल्याला दिसत आहेत। त्याच्यामुळे हे व्यासपीठ लोकल आणि ग्लोबल अशा दोन्ही कलाकारांना उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे आणि तो पूर्ण होतो आहे। आणि शाळा म्हणाल तर न्यू होरायझन पब्लिक स्कूल यावेळेस आमच्याकडे होती, फडके वासुदेव बळवंत फडकेंची शाळा आमच्याकडे होती, तर लोकल वेगवेगळ्या डान्स अकॅडमीज आमच्याकडे येतात। त्याच्यामुळे हा प्लॅटफॉर्म अगदी आपल्याच शेजारचे जे शाळा असतात किंवा आजूबाजूची शाळा त्यांच्यासाठी आम्ही हा ओपन ठेवलेला आहे। त्याची वेळ आहे 4 ते 10, परंतु सर्वसाधारणपणे सगळा फेस्टिवल फिरून जे शेवटची येतात 9, 9:30 वाजता त्यांना इथे जेवण वगैरे करून फेस्टिवलमधनं बाहेर पडायला 11, 11:15 वाजतात। तेव्हा खाण्याचे स्टॉल साधारणतः आम्ही 11 वाजेपर्यंत उघडे ठेवतो, बाकी हे 10ला बंद होतात। परंतु 11 वाजेपर्यंत सर्वसाधारणपणे हे चालतं, कारण 10ला बंद करायचा नियम आहे आणि आम्ही तो कसोशीने पाळतो। 31st हा विशेष दिवस असतो आणि गेले 3-4 वर्षाचा आमचा अनुभव असा आहे की हल्ली सर्वात जास्त सेलिब्रेशन 31ला होतं आणि त्याचं भान ठेवून आम्ही अतिशय आकर्षक 31ला साजेसे
असे कार्यक्रम आयोजित करतो की ज्यात नृत्य, ऑर्केस्ट्रा असं असतं आणि शिवाय शेवटी नंतर जेव्हा सगळं संपतं तेव्हा आम्ही जनतेसाठी ओपन करतो आणि इथे मनमुराद नाचून गाऊन लोक त्याचा आनंद लुटतात. फेस्टिवलचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं आहे की हल्लीचे दिवस हे बाय वन गेट वनचे आहेत. जेव्हा तुम्ही एखादा इथे प्रवेश घेता आणि येता तेव्हा तुम्हाला त्याबरोबर तो जो कोण ह्या इथे सहभागी होतो तो एक प्रकारे एका समाजकार्याला मदत करतो आणि तुम्ही तिकीट करून आनंद लुटता. त्याबरोबर सामाजिक सेवेचं समाधान हे गेट वन आणि बाय वन त्या प्रकारचं आमचं हे पॅकेज समजायला हरकत नाही. आम्हाला आता ह्या रोटरी क्लबमध्ये आम्हाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी आणि आम्ही दरवर्षी सी फूडच वापरतो. यावर्षी पण वेगवेगळे आयटम वापरतो आहे आम्ही आणि आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो. आमचे दरवर्षी तेच असतात. आज युनिक आम्ही काहीच नाही आणलं आहे, पण तरी पण आम्ही कलेजी फ्राय देतो आहे, रावस देतो आहे, कोंबडी वडे पण आहेत आमच्याकडे. एवढंच असं आमच्याकडे चिकन लॉलीपॉप आहेत, बोंबील कोलीवाडा आहे, नांदेली कोलीवाडा आहे, प्रॉन्स कोलीवाडा आहे, बोंबील तवा आहे, कोलमाच्या वड्या आहेत, शिंपली मसाला आहे, चिंबोरी मसाला आहे, कोलंबी मसाला आहे, माकली मसाला आहे, सुरमई थाळी आहे, प्रॉन्स थाळी आहे, पापलेट थाळी आहे, चिकन थाळी आहे, बांगडा थाळी आहे, रावस थाळी आहे, बोंबील थाळी आहे, प्लस सिंगल पीस तुम्हाला फ्रायचे सुद्धा भेटतील. कोंबडी वडे पण आहेत. येणाऱ्या नागरिकांना कसं आज तुम्हाला जर फ्रेश खायचं असेल, चांगलं खायचं असेल किंवा क्वालिटी पाहिजे असेल तर आमचा स्टॉल नंबर आहे 32 रोटरी क्लब ऑफ पनवेल. तुम्ही नक्की आम्हाला व्हिजिट करा, तुम्हाला क्वालिटी आणि व्हरायटी भेटेल. त्या स्टॉलचं नाव आहे एकविरा धाबा, प्लस आमचं हॉटेलसुद्धा आहे, तुम्ही तिथेही विजिट करू शकता. ऐसे ही नए नए अपडेट्स के लिए देखते रहिए भारत न्यूज़ 44, सत्य का प्रकाश, खबरों का विश्वास.